नमस्कार. मी डॉक्टर अमृता देशमुख. माझ्या स्वास्थ्य या YouTube चॅनलमध्ये आपण सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं मेनोपॉज काय आहे? त्याची कुठची कारणं आहेत? त्याची काय लक्षणं दिसतात आणि त्यावर नैसर्गिक उपाय काय आहेत? आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बेस्ट होमिओपॅथिक मेडिसिन्स फॉर मेनोपॉज. होमिओपॅथीमध्ये असणारी उत्तम प्रभावी अशी औषधं जी मेनोपॉजमध्ये दिली जातात. तर रजोनिवृत्ती किंवा मेनोपॉज हा स्त्रीच्या आयुष्यातील असा नैसर्गिक बदल आहे की जो टाळता येत नाही पण ज्याचा स्वीकार करावा लागतो. ज्यावेळेला स्त्रीची पाळी बंद होते त्यावेळेला ओव्हरीज करून सिक्रीट होणारं इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन नावाचं हार्मोन पूर्णपणे कमी होतं आणि मग हार्मोनल इम्बॅलन्स झाल्यामुळे अशा स्त्रीच्या शारीरिक, मानसिक, भावनिक आरोग्यावर आपल्याला निश्चितपणे परिणाम झालेले पाहायला मिळतात. त्या स्त्रीच्या शरीरामध्ये बदल झालेले पाहायला मिळतात. मग अशा कंडिशनमध्ये रजोनिवृत्तीच्या काळात मॉडर्न सायन्सनुसार एच-आर-टी ट्रीटमेंट दिली जाते. एच-आर-टी म्हणजे हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी. तुमच्या शरीरात रजोनिवृत्तीच्या काळात कमी झालेलं इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हार्मोन कृत्रिमरित्या तुम्हाला दिलं जातं. औषधांच्या, गोळ्यांच्या आणि इंजेक्शनच्या माध्यमातून. मग एखादी स्त्री ज्यावेळेला खूप सेन्सिटिव्ह असते किंवा एखाद्या स्त्रीमध्ये ही हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी लाँग टर्म तशीच सुरू राहिली, तर निश्चितपणे या एच-आर-टी ट्रीटमेंटचे काही कॉमन साइड इफेक्ट्स आणि काही सीरियस साइड इफेक्ट्स स्त्रीच्या आरोग्यावर पाहायला मिळतात. सुरुवातीला आपण बघूयात एच-आर-टी ट्रीटमेंटचे काही कॉमन साइड इफेक्ट्स, ज्याच्यामध्ये त्या स्त्रीला डोके दुखणे, मळमळ होणे, उलटी आल्यासारखं होणे, ब्रेस्ट टेंडरनेस किंवा पेन असणे, मसल क्रॅम्प्स असणे, जुलाब लागणे, अचानकपणे योनिमार्गातून होणारा रक्तस्राव, स्पॉटिंग, स्किनवर वेगवेगळ्या प्रकारचे रॅशेस येणे, मूड स्विंग्स होणे, असे काही कॉमन साइड इफेक्ट्स पाहायला मिळतात. आणि ज्यावेळेला ही एच-आर-टी ट्रीटमेंट बराच काळ त्या स्त्रीला दिली जाते, त्यावेळेला निश्चितपणे त्याचे सीरियस साइड इफेक्ट्स आपल्याला पाहायला मिळतात, ज्याच्यामध्ये आजकाल वाढत चाललेलं ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण, गर्भाशयातील कॅन्सरचं प्रमाण, त्याचबरोबर बऱ्याच स्त्रियांमध्ये डीप व्हेन थ्रोम्बोसिस नावाचा आजार सुद्धा आपल्याला एच-आर-टी ट्रीटमेंट नंतर पाहायला मिळतो. तर निश्चितपणे हे दुष्परिणाम जर तुम्हाला टाळायचे असतील आणि तुमची रजोनिवृत्तीची जी फेज आहे, मेनोपॉझल जी फेज आहे, ती तुम्हाला जर सुखकर आणि सुलभ करायची असेल, तर होमिओपॅथिक औषध हे त्याच्यासाठी उत्तम पर्याय आहे. कारण आजकाल दिसून आलेलं आहे, की 90% स्त्रियांनी ज्यांनी त्यांच्या रजोनिवृत्तीच्या काळात होमिओपॅथिक औषधं घेतलेली आहेत, त्यांना पूर्णपणे त्यांच्या लक्षणांमध्ये फरक जाणवलेला आहे. ती लक्षणं त्यांची कमी झालेली आहेत आणि त्यांचा रजोनिवृत्तीचा काळ त्यांनी पीसफुली आणि ग्रेसफुली घालवलेला आहे. त्यामुळे होमिओपॅथिक औषधं ही रजोनिवृत्तीच्या काळामध्ये अतिशय सुरक्षित आहेत, इफेक्टिव्ह आहेत. तर आता आपण सुरुवात करूयात होमिओपॅथिक औषधांना. पहिलं जे होमिओपॅथिक औषध आहे रजोनिवृत्तीसाठी ते म्हणजे ग्रॅफाइट्स. तर ग्रॅफाइट्स हे होमिओपॅथिक औषध अशा स्त्रियांमध्ये दिलं जातं, ज्यांच्यामध्ये ही काही लक्षणं दिसून येतात. जसं की रजोनिवृत्तीच्या काळामध्ये एखादी स्त्री जर वजन पुट करत असेल, तिचं वजन वाढत असेल, वाढत्या वजनाबरोबर तिच्या शरीरामध्ये एक प्रकारचा स्थूलपणा, स्लोनेस किंवा स्लगिशनेस येत असेल, कामामध्ये तिच्या कामाचा स्पीड जो आहे तो कमी होत असेल, ती एक प्रकारे डिप्रेस्ड फील करत असेल, तिचं कॉन्सन्ट्रेशन पॉवर कमी झालेली असेल किंवा त्वचेला एक प्रकारची रुक्षता आलेली असेल, बद्धकोष्ठतेचा त्रास असेल रजोनिवृत्तीच्या काळात, तर आपण ग्रॅफाइट्स हे औषध 30 पोटेन्सीमध्ये दिवसातून 3 वेळा 7 दिवसांसाठी देऊ शकतो. त्याच्यानंतरचं जे दुसरं होमिओपॅथिक औषध आहे, ते म्हणजे बेलाडोना. तर बेलाडोना हे रजोनिवृत्तीच्या काळात अशा स्त्रियांना दिलं जातं, की ज्यांच्यामध्ये रजोनिवृत्तीमध्ये प्रचंड प्रमाणात हॉट फ्लशेस जाणवतात. संपूर्ण चेहरा त्यांचा रेड आणि हॉट होतो. फ्लश्ड फेस ज्याला आपण म्हणतो. सतत एक प्रकारची उष्णता त्यांना चेहऱ्यावर जाणवत असते आणि त्याचसोबत सिव्हिअर हेडेक असतो. ज्याच्यामध्ये थ्रॉबिंग पेन्स आपल्याला पाहायला मिळतात.
प्रचंड प्रमाणात डोकेदुखी आणि त्याच्या ज्या वेदना असतात त्या ठणकेच्या स्वरूपात असतात. या काही लक्षणांबरोबर अशा स्त्रियांमध्ये वारंवार लघवीला होणं, झोप न लागणं आणि एक प्रकारचा सततचा थकवा ही लक्षणं आपल्याला पाहायला मिळतात. या केसमध्ये आपण अशा स्त्रियांना बेलाडोना 200 दिवसातून एकदा सलग 4 दिवसांसाठी देऊ शकतो. त्याच्यानंतर जे सगळ्यात बेस्ट होमिओपॅथिक मेडिसिन आहे मेनोपॉझल फेजमध्ये, ते म्हणजे सेपिया 200. तर सेपिया हे अशा स्त्रियांना दिलं जातं, की ज्या स्त्रिया पूर्वी खूप लाईव्हली होत्या, खूप आनंदाने कुटुंबातील सगळ्या जबाबदाऱ्या स्वीकारत होत्या. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीविषयी त्यांच्या मनामध्ये प्रेम होतं. परंतु मेनोपॉजच्या दरम्यान त्यांच्यामध्ये जे हार्मोनल इम्बॅलन्सेस होतात, त्याच्यानंतर त्यांच्या मानसिकतेमध्ये सडनली प्रचंड बदल होतात. आणि मग अशी स्त्री जिच्यामध्ये सतत एक प्रकारचा चिडचिडेपणा असतो, खूप छोट्या-छोट्या गोष्टींवर चिडचिड होते, सतत जबाबदाऱ्या उचलून एक सॅच्युरेशन पॉइंट येतो, की त्याच्यानंतर त्यांना बिलकुल जबाबदाऱ्या घेण्याची इच्छा राहत नाही. कुटुंबातील व्यक्तींविषयी त्यांच्या मनामध्ये प्रेम राहत नाही. एक प्रकारची डिटॅचमेंट, ॲपॅथी किंवा इंडिफरन्स अशा स्त्रियांमध्ये येतो. अशा स्त्रिया डिप्रेस्ड फील करतात. एकट्या राहणं पसंत करतात. छोट्या-छोट्या गोष्टींवर कधी-कधी त्यांना रडायलाही येतं. लॉस ऑफ लिबिडो हे सिम्प्टम अशा फेजमध्ये सेपियामध्ये पाहायला मिळतं. त्याचबरोबर मेनोपॉझल फेजमध्ये वांगाची जी तक्रार असते, मेलाझ्मा ज्याला आपण म्हणतो, ते सुद्धा सेपियाने खूप चांगल्या पद्धतीने ट्रीट होतं. तर सेपिया 200 हे मेडिसिन अशी लक्षणं असणाऱ्या स्त्रियांमध्ये दिवसातून एकदा 4 दिवसासाठी आपल्याला द्यायचं आहे. त्याच्यानंतरचं जे होमिओपॅथिक औषध आहे ते म्हणजे इग्नेशिया. तर इग्नेशिया हे होमिओपॅथिक मेडिसिन अशा स्त्रीमध्ये दिलं जातं, की जिला रजोनिवृत्तीच्या काळामध्ये सतत मूड स्विंग जाणवतात. म्हणजे कधी ती स्त्री हसत असते, तर थोड्या वेळात ती रडायला लागते. कॉन्ट्राडिक्टरी सिम्प्टम्स तिच्यामध्ये पाहायला मिळतात. एक प्रकारचं डिप्रेशन, सॅडनेस आणि सतत आतून वाईट वाटणं, रडायला येणं अशी लक्षणं सुद्धा इग्नेशियामध्ये पाहायला मिळतात. त्याचबरोबर मेनोपॉझल फेजमध्ये मेनोपॉज विषयी असणारी अँक्झायटी किंवा फिअर ही सुद्धा इग्नेशिया पेशंटमध्ये पाहायला मिळते. त्याच्यानंतर जे होमिओपॅथिक औषध आहे ते म्हणजे लॅकेसिस. तर लॅकेसिस हे होमिओपॅथिक औषध अशा स्त्रियांमध्ये दिलं जातं, की ज्या स्त्रिया खूप ओव्हर सेन्सिटिव्ह आहेत, ज्यांना प्रचंड प्रमाणात हॉट फ्लशेस जाणवतात. सतत शरीरामध्ये एक प्रकारची उष्णता जाणवते आणि अशा स्त्रियांना त्यांच्या गळ्याभोवती, पोटाभोवती घट्ट कपडे सहन होत नाहीत, टाईट क्लोथिंग सहन होत नाही. सतत सैलसर कपडे घालण्याची त्यांना इच्छा असते. त्याचबरोबर अशा स्त्रियांमध्ये त्यांचा जो स्वभाव असतो तो प्रचंड प्रमाणात बडबड असतो, ज्याला आपण टॉकेटिव्ह असं म्हणतो. अति बडबड करणे. आणि मग ती बडबड करत असताना एका विषयावरून दुसऱ्या विषयावर जंप होणे किंवा असंलग्न बडबड करणे, ही काही लक्षणं लॅकेसिसच्या स्त्रीमध्ये मेनोपॉझल फेजमध्ये पाहायला मिळतात. तर लॅकेसिस सुद्धा 30 पोटेन्सीमध्ये आपल्याला दिवसातून 3 वेळा 7 दिवसासाठी अशा स्त्रियांना द्यायचं आहे. त्याच्यानंतरचं जे होमिओपॅथिक औषध आहे ते म्हणजे कॅल्केरिया कार. तर इस्ट्रोजन हार्मोन मेनोपॉजमध्ये कमी झाल्यामुळे कॅल्शियमचं ॲब्सॉर्प्शन कमी होतं आणि मग स्त्रियांना हाडांची ठिसूळता, स्नायूंची शिथिलता असे प्रॉब्लेम ज्यावेळेला जाणवायला लागतात, त्यावेळेला कॅल्केरिया कार्ब इज वन ऑफ द बेस्ट मेडिसिन. व्हेरी डीप ॲक्टिंग मेडिसिन होमिओपॅथी मधलं. त्यामुळे अशा कंडिशनमध्ये ज्यावेळेला कॅल्शियम रिच असणारे हे औषध आपण त्या स्त्रीला देतो, त्यावेळेला तिची हाडांची ठिसूळता कमी होते, दुखावा कमी होतो, स्नायूंची शिथिलता कमी होते आणि कॅल्केरिया कार्ब व्यक्ती ही स्त्री ही अतिशय चिली असते. थंडी त्यांना सहन होत नाही. त्यांच्यामध्ये वेट पूट झालेलं असतं. एक प्रकारचा हट्टी, जिद्दी स्वभाव त्यांचा असतो. आणि अशा स्त्रियांनी आयुष्यभर खूप प्रचंड प्रमाणात शारीरिक कष्ट उचललेले असतात. त्यामुळे त्यांच्या हाडांची झीज झालेली असते. कॅल्शियम कमी झालेलं असतं आणि म्हणून त्यांना प्रचंड प्रमाणात घाम येतो. तर अशी काही लक्षणं पाहायला मिळाली तर कॅल्केरिया कार्ब 200 हे मेडिसिन दिवसातून एकदा 4 दिवसासाठी आपल्याला त्या स्त्रीला द्यायचं आहे. त्याच्यानंतरचं जे औषध आहे ते म्हणजे अमाईल नायट्रोझम. तर अमाईल नायट्रोझम हे जे औषध आहे ते अशा लेडीजना दिले जाते की ज्या खूप हीट सेन्सिटिव्ह आहेत.
ज्यांच्यामध्ये सतत डोक्यामध्ये एक प्रकारचा जडपणा किंवा कंजेशन जाणवत असतं. डोक्यामध्ये असं पेन असतं की वाटतं डोकं आता फुटून जाईल की काय, एवढ्या प्रमाणात हेडेक जो असतो तो मेनोपॉझल फेजमध्ये अमाइल नायट्रोजमच्या पेशंटला पाहायला मिळतं. हे औषध आपल्याला 30 पोटेन्सीमध्ये दिवसातून 3 वेळेस द्यायचं आहे. त्याचबरोबर अमाइल नायट्रोजम मध्ये थ्रॉबिंग ऑफ कॅरोटिड्स आणि हार्ट हे सुद्धा लक्षण आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर जे औषध आहे ते म्हणजे ग्लोनाइन. तर ग्लोनाइन हे औषध तुमचं रक्ताभिसरण, रक्तप्रवाह सुरळीत राहण्यासाठी अतिशय महत्वाचं औषध आहे. या स्त्रियांमध्ये मेनोपॉझल फेजमध्ये सिव्हिअर हेडेक असतो, कंजेस्टिव्ह हेडेक. असं वाटत असतं की संपूर्ण शरीरातील रक्त हे डोक्यामध्ये साठत चाललंय, सगळा रक्तप्रवाह डोक्याकडेच येत चाललेला आहे. त्यामुळे सिव्हिअर हेडेक या स्त्रियांना जाणवतो. त्याच्यानंतर जे बेस्ट होमिओपॅथिक मेडिसिन आहे, ग्लोनाइन हे औषध आपल्याला 200 पोटेन्सीमध्ये दिवसातून एकदा 4 दिवसासाठी त्या स्त्रीला द्यायचं आहे. त्याच्यानंतरचं जे बेस्ट होमिओपॅथिक मेडिसिन आहे ते म्हणजे पल्सटिला. पल्सटिला हे मेनोपॉझल फेजमध्ये हॉट फ्लशेस साठी बेस्ट मेडिसिन आहे. ते अशा स्त्रियांना दिले जातं की ज्या स्त्रिया खूप माइल्ड आहेत, जेंटल आहेत, भावनिक आहेत, ज्यांना खूप छोट्या छोट्या गोष्टीवर रडायला येतं, ज्यांना कंपनी डिझायर असते, सतत कंपनी डिझायर असते किंवा कन्सोलेशनची गरज असते, सिंपथीची गरज असते. अशा स्त्रियांमध्ये पल्सटिला हे औषध दिलं जातं. त्यांच्यामध्ये जे हॉट फ्लशेस आहेत ते ओपन एअर मध्ये गेल्याने कमी होतात. डिझायर फॉर ओपन एअर हे सुद्धा पल्सटिलाचं एक महत्वाचं लक्षण आहे. तर पल्सटिला 30 हे औषध दिवसातून 3 वेळा आपल्याला 7 दिवसांसाठी द्यायचं आहे. तर ही काही होमिओपॅथिक औषधं होती जी तुमच्या लक्षणांनुसार, तुमच्या शरीर प्रकृतीनुसार तुम्ही मेनोपॉझल फेजमध्ये घेऊ शकता, परंतु डॉक्टरांच्या सल्ल्याने. डॉक्टरांच्या सल्ल्याने जर तुम्ही ही औषधं घेतली तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा. इतर गरजूंसोबत शेअर करा. तुम्ही जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा. या संदर्भात तुम्हाला काही प्रश्न असतील किंवा अशाच काही तक्रारी तुम्हाला असतील तर माझ्या दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, तुमची अपॉइंटमेंट बुक करू शकता. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे निश्चितपणे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. काही सजेशन्स असतील तर तेही सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच काही नवीन माहिती सोबत. तोपर्यंत धन्यवाद.